कळवा पूर्व काँग्रेसला खिंडार. काँग्रेसचे सामाजिक न्याय ठाणे शहराध्यक्ष जगदीश गौरी यांचा भाजपमध्ये प्रवेश. ठाणे कळवा पूर्व घोलाईनगर येथील काँग्रेसचे सामाजिक न्याय ठाणे शहर अध्यक्ष जगदीश गौरी व असंघटित कामगार ठाणे शहर सचिव दिनेश शिळकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ठाणे काँग्रेसला आता गळती लागली आहे. या अगोदर काँग्रेसचे मनोज शिंदे हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले, तर रविवारी जगदीश गौरी भाजपवासी झाले. रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात दाखल झाले. भाजपचे कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत तळवडेकर यांच्या पुढाकाराने आणो भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत जगदीश गौरी यांचा पक्षप्रवेश झाला. काँग्रेसमध्ये असताना आमची कुठलीही कामं होत नव्हती. काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला होता. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जगदीश गौरी यांनी सांगितले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंघटित कामगार ठाणे शहर सचिव दिनेश शिळकर, सामाजिक न्याय विभाग ठाणे शहर सचिव संदीप सूर्यवंशी, सुशांत धुळप, वार्ड अध्यक्ष संतोष जिम्मल, काँग्रेस कार्यकर्ते भरत पाटील, मंगेश तळेगावकर, विजय कासार, पुजारी यादव, रवी आर्मी, नितेश सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी व महिला कार्यकर्त्या सहभागी होत्या. तर भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी, कार्यकारिणी सदस्य अरविंद कलवार, प्रभाग सदस्य गजानन परब, भाजप कामगार मोर्चा सचिव प्रशांत तळवडेकर, उत्तर भारती मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत यादव, दिव्यांग सेल सचिव आमीन मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य हर्षलाताई बुबेरा, कळवा मंडळ अध्यक्ष भूषण म्हात्रे, कळवा मंडळ अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा नरेश गायकवाड उपस्थित होते. आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. कारण काँग्रेसमध्ये एवढे वर्ष काम करत होतो आणि आज माझा एरिया घोलाईनगर, हे कार्यकर्ते माझ्या वर्षानुवर्ष माझ्या बरोबर आहे. कामं होत नाही, पक्षामधले नेते फोन न उचलत, आम्ही जायचं कुठे. तर आमचे मित्र आहेत प्रशांत दादा आणि आमचे अजून मित्र आहेत श्रीकांत दादा आणि आमीन मिश्रा म्हणून. हे माझ्या मागे कितीच दिवस लागलेले की आपण भारतीय जनतामध्ये प्रवेश करूया आणि आपल्या इथे कामं होतील. नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं काम चांगलं आहे आणि आम्ही बघत आलो आहे की BJPचं काम खूप चांगलं आहे आणि ते आम्हाला आवडलं म्हणून आम्ही BJPमध्ये प्रवेश केला. आज किती समर्थक तुमच्यावर आता भाजपमध्ये प्रवेश करतात? आता 100-150 कार्यकर्ते तुमच्या डोळ्यासमोरच आहेत. आणखी भरपूर आहेत. वेळ थोडा कमी असताना आम्ही घाई घेते एवढे लोक आलो. तुम्हाला काँग्रेसमध्ये कुठे वाव मिळाला नाही काम करण्यासाठी, तर भाजपमध्ये तुम्हाला कुठली आता विशेष अशी जबाबदारी देण्यात येणार आहे का? 2 दिवसात वाघोड साहेब बोलले, आमची मीटिंग आहे परत. सांगितलंय साहेबांनी की आपण 2 दिवसात बसून मला पक्षाची जबाबदारी दिली जाईल आणि ती मी मनापासून पार पाडेल. काँग्रेसमध्ये कोणत्या पदावर आपण कार्यरत होतात? मी आता ठाणे शहर सामाजिक न्याय अध्यक्ष होतो. याच्या अगोदर बरीच पदं मी भूषवली.